पण जे काही झालं ते महाराष्ट्राला शोभा देणारं नाहीये. ज्या महाराष्ट्रामध्ये आजही अध्यात्माला प्रचंड महत्व आहे, ज्या महाराष्ट्राने देशाला दिशा दिली, समाज सुधारणेची दिशा दिली, बालविवाह विरुद्ध उभा राहिला, स्त्री शिक्षणासाठी उभा राहिला, त्या महाराष्ट्रामध्ये काळ्या जादूला इतका मोठा राजश्रय. ही चौकशी कशी होईल, काय होईल, पुढे काय होईल, मला याच्याबद्दल मला काहीही बोलायचं नाही. मला फक्त बोलायचं एवढंच आहे की महाराष्ट्र बदनाम होतं. महाराष्ट्र एवढा कधी बदनाम झाला नव्हता. आपण जेफ्री एप्स्टीन बोलतोय, एप्स्टीन फाईल, त्याच्यात पण रक्ताचाच वापर केला गेला. त्याच्यात तर रक्त प्यायलं गेलंय. आपण एप्स्टीन फाईल बद्दल जास्त चर्चा करत नाही, पण एप्स्टीन फाईल मधला सर्वात मोठा प्रकार काय माहितीये? लहान पोरांचं मांस खाल्ले गेलं आणि लहान पोरांचं रक्त प्यायलं गेलं. इथे काय, इथे एक बोट कापले गेलं आणि त्याचं रक्त काहीतरी म्हणे ते कुठेतरी टाकून त्याची पूजा करून मग ते काय करायचे. अनेक जण एक दुसऱ्याची बोट तपासताना बघत होते, मस्करीत करत होते. हे जरा बोट दाखव रे तुझं. म्हणजे इतका संशय विधानसभेमध्ये व्यक्त होत होता. भले ती मस्करी असेल, पण आपलं बोट कापलंय काय लोक दाखवायचे, माझं बोट नाही कापलं, माझं बोट नाही कापलं. काय कुठे गेला तुमचा तो तुकारामाचा महाराष्ट्र? आणि नाशिक सारख्या पुण्यनगरीत हे घडतंय. आणि काय मालमत्ता हो त्याची? ही मालमत्ता अशी झाली. चिंचुके म्हणजे नाशिकमध्ये चिंचुके काय, नाशिकमध्ये चिंचांचे झाडं खूप आहेत. मी नाशिकचा आहे, त्यामुळे चिंचुके रस्त्यावर मिळतात. ते चिंचुके तो लाख लाख रुपयाला विकायचा यार, त्याच्यावर काय कलाकार कोण नाही, त्याच्या बुद्धिमत्तेचा वापर व्हायला पाहिजे होता. एक चिंचुका जो 5 पैशालाही मिळत नाही, तो 1 लाख रुपयाला विकायचा, त्याची अंगठी विंगठी करून काहीतरी छाछू छाछू करून द्यायचा हातात.